गेल्या 29 मे आणि 30 मे रोजी अल्प प्रमाणात पेरणी योग्य पाऊस झाला आणि कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भात पेरणीला सुरुवात केली। 2 दिवसात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आणि 1 जुलैपासून पावसाळा सुरुवात झाली। परंतु सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसाने काही ठिकाणी पेरणी केलेलं भात बियाणे वाहून गेले, तर काही ठिकाणी उगवण झालेलं भात रोप पाण्यात बुडून राहिल्याने भाताची रोपे कुजून गेली आहेत। अनेक शेतकऱ्यांनी नवीन बियाणं विकत आणून गादी वाफ्यावर पेरणी केली होती, तीही या पावसाने कुजून गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आहे। एक तर आर्थिक नुकसान झालं आणि दुसरे रोप उपलब्ध नसल्याने भाताची पुनर्लागवड करू शकत नाही। त्याचबरोबर शेतकऱ्याला पुन्हा पेरणी करण्यासाठी भात बियाणेही उपलब्ध नाही। त्यामुळे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामातील भात पिकाला मुकावं लागणार की काय याची भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे। तरी कल्याण तहसीलदार व कृषी विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पोई गावातील शेतीनिष्ठ शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी केली आहे। कल्याण तालुक्यातील बळीराम विरगणे यांच्या ओझरली गावातही पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। या भागातील सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी आपल्या मुरबाड विधानसभा मंचद्वारे शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासकीय कार्यालयात अर्ज आणि नुकसानीचे फोटो द्यावेत असं आवाहन केलं आहे। जून महिन्यापासून पावसाळा सुरुवात होते, परंतु यावेळेस पाऊस साधारणतः 1 महिना उशीर झालेला आहे आणि जातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता की केव्हा एकदा पाऊस पडतो आणि खरीप पिकातील आपल्या कोकणातील शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी भात पिकाच्या बियाण्याची पेरणी करेल याची वाट पाहत होता। तर मला वाटतंय 25 ते 27-28 तारखेच्या दरम्यान साधारणतः पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी केली। काही पेरणी ही उगून पण आली, परंतु 1 जुलैपासून हा जो मुसळधार पाऊस लागला, त्या मुसळधार पावसामध्ये पूर्णतः जी पेरणी केलेली भात बियाणं होती हे बुडून गेलेली आहेत आणि मुसळधार पावसामुळे जी काही पेरण्या केल्या त्या पेरण्या वाहून गेल्यात। काही पेरण्या आपण जर पाहिल्या तर ह्या सडून गेल्यात, कुजून गेलेल्या आहेत। शेतकऱ्याने बाजारातून नवीन भात बियाणं आणलं आणि त्याची पेरणी केली, त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे आणि आज पुन्हा पेरणी करावी तर पुन्हा ही आपण पाहता की सगळी शेतं ही पाण्याने भरलेली आहेत। म्हणजे आज 1 तारखेपासून आजचा 7 तारीख आहे, म्हणजे 7 दिवस झाले की संपूर्णतः पेरणी पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे संपूर्ण सोडून गेले, कुजून केलेले। आज शेतकऱ्याकडे भात बियाणं देखील उपलब्ध नाही, त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी तर करू शकत नाही। एक दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याच्या समोर उभं राहिलेलं आहे आणि एकंदर असं जर पाहिलं तर आज भात बियाणं हाताशी नाही आहे, भाताची रोपं सोडून गेलेले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा हा खरीप हंगामातील भाताचं जे पीक आहे, हे भाताचा हंगाम म्हणजे खरीपाचा हंगाम निघून जाते की काय अशी एक चिंता शेतकऱ्याच्या मनामध्ये भेडसावत, एक भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। तरी माझे प्रशासनाला विनंती आहे की आज ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं जवळजवळ हे पेरणीचं संपूर्णतः नष्ट झालेले आहे, तरी यावर प्रशासनाने, सरकारने या कोकणातील किंवा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला काहीतरी भरीव मदत करावी यासाठी अशी विनंती आहे। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।